नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम टू माय चॅनल रुपालीज व्लॉग्स अँड किचन. तर आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत कढीपत्त्याची झटपट अशी बनणारी चटणी. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कढीपत्त्याच्या चटणीला. तर आता इथे मी 2 ताटांमध्ये सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे, जे जे आपल्या चटणीसाठी आपल्याला लागणार आहे. आता एक एक करून मी तुम्हाला इथे दाखवते आहे की आपल्या चटणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे. कढीपत्त्याची चटणी आहे म्हणून मी खूप सारा कढीपत्ता इथे घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे 4 छोटे कांदे घेतलेले आहेत. त्यानंतर आता इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, थोडंसं अद्रक आणि काही पाकळ्या लसणाच्या. त्यानंतर इथे पोपटी मिरच्या आणि काही लोंगी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर आता इथे घेणार आहोत आपण शेंगदाणे. त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे सौंफ, थोडंसं जिरं, चवीपुरतं इथे मीठ घेतलेलं आहे मी. त्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे चिंच. त्यानंतर हे आहे खोबरं. तर अशा प्रकारे आपलं साहित्य इथे घेऊन झालेलं आहे. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या चटणीला. इथे मी पॅन गरम होण्यासाठी ठेवून दिलेला होता. तर पॅन गरम झाल्यानंतर यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आता इथे तेल गरम होण्याची वाट बघूया. आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण पोपटी मिरच्या आहेत त्या टाकून घेणार आहोत. आणि त्यानंतर या लोंगी मिरच्या देखील टाकून घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपण यामध्ये टाकून घेणार आहोत हे 4ही कांदे. थोडंसं हलवून घेऊया. त्यानंतर आपल्याला यामध्ये अद्रक लसूण टाकून घ्यायचं आहे. आता आपण या प्लेटमध्ये जे जे काढून घेतलेलं होतं ते सर्व टाकून घेणार आहोत. सौंफ, शेंगदाणे, जिरं, खोबरं सर्व आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आता आपण याला नीट हलवून घेणार आहोत. दोन ते 3 मिनिटं याला नीट आपल्याला हलवून शिजू द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण यामध्ये ॲड करणार आहोत कढीपत्ता आणि कोथिंबीर. तर आता कढीपत्ता आणि कोथिंबीर आपण यामध्ये टाकलेली आहे. याला नीट मिक्स करून घेणार आहोत. आता आपल्याला 2 ते 3 मिनिटं अजून याला शिजू द्यायचं आहे, नीट फ्राय करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याला थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. तर मी इथे गॅसची जी फ्लेम आहे ती ऑफ करून दिलेली आहे. आणि आपल्याला याला नीट थंड होऊ द्यायचं आहे. तर आता आपण याला 15 ते 20 मिनिटं इथे थंड होऊ देऊया. आणि त्यानंतर आपण याला मिक्सर जारमध्ये ट्रान्सफर करून मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर आता इथे 10 ते 15 मिनिटं झालेले आहे त्याला थंड करत ठेवण्यासाठी. तर आता हे पूर्णपणे थंड झालेलं आहे. आता आपण याला ट्रान्सफर करून घेणार आहोत मिक्सर जारमध्ये. आणि याला आपल्याला थोडंसं जाडसरच वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बारीक हवं असेल तर तुम्ही पूर्णपणे बारीक करू शकता. मी थोडं जाडसरच वाटणार आहे. आणि यामध्ये आता मी ॲड करणार आहे चिंच आणि चवीनुसार मीठ. तर आता इथे मी चिंच आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता याला तुम्हाला बारीक करून दाखवते. तर अशा प्रकारे आपली ही कढीपत्त्याची चटणी बनवून रेडी झालेली आहे. तर आता तुम्हाला इथे वाटीमध्ये काढून दाखवते. तर आपली कढीपत्त्याची झटपट बनणारी अशी चटणी आता बनवून रेडी झालेली आहे. ही चटणी आपण पोळीसोबत, भाकरीसोबत आणि भातासोबत देखील खाऊ शकतो.
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. परत भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत.